नमस्कार. MP सेवा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता कंबाईन ग्रुप बी ग्रुपशी जवळ आलेले आणि तुम्हाला करंट अफेअर जर वाचल्यासारखं वाटत नसेल किंवा वाचूनही लक्षात राहत नसेल, विशेष करून पुरस्कार वगैरे, तर तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण 49 रुपयामध्ये संपूर्ण करंट अफेअर्सची ट्रिक्सचं पेड PDF घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सप्टेंबर 2024 पासून ऑक्टोबर 2025पर्यंत करंट अफेअर पाहायला मिळेल. आणि ही PDF तुम्हाला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. त्यामध्ये कशा ट्रिक्स आहेत, काय आहेत, त्याचा थोडासा डेमो मी तुम्हाला इथे दाखवतो. तर बघा, नोबेल पुरस्कार 2025 तर वैदिकशास्त्रामध्ये कुणाकुणाला दिलेत, तर त्यांची नावे आहेत ब्रुकनो, राम्सडेल आणि साकागुची. तर आणि यांचं कार्य काय, कोणत्या कार्यासाठी दिला गेला, तर पेरिफेरल इम्युन टॉलरन्स. तर याची ट्रिक्स आपण काय केलेली पाहायला कसं लक्षात ठेवायचं, तर याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की रामदेव बाबाची मेडिसिन टेस्ट केली असता त्यांची इम्युनिटी पॉवर खूपच जास्त होती. रामदेव बाबांची मेडिसिन टेस्ट केली असता त्यांची इम्युनिटी पॉवर खूपच जास्त होती. इम्युनिटी पॉवर म्हणजे इम्युन टॉलरन्स या कार्यासाठी दिलेलं आहे, कारण कार्य पण महत्त्वाचं आहे. याच्या अगोदर कार्यावर प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे मेडिसिनमध्ये कोणकोणत्या व्यक्तीला दिला, काय दिला, हे संपूर्ण ते प्रश्नामध्ये देणार. मात्र त्यांना खाली असं देणार की खालील कोणत्या कार्यासाठी दिला, तर तुम्हाला कार्य माहीत पाहिजे. इम्युन टॉलरन्ससाठी दिला, म्हणजे मग आपण ट्रिक अशी केलेली आहे की रामदेव बाबाची मेडिसिन टेस्ट केली असता त्यांची इम्युनिटी पॉवर खूपच जास्त निघली. बिकॉज ते ब्रू कॉफी आणि गुळाची टी पितात. साखरेची टी पित नाहीत, तर ते गुळाची टी पितात आणि ब्रू कॉफी पितात. आता असं ट्रिक्स का केली मी, कारण आता दाखवतो. रामदेव बाबाला का घेतला आपण ट्रिकमध्ये, कारण इथं तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे फ्रेड राम्सदेव, त्यामध्ये राम हे नाव दिसे म्हणून त्याला आपण रामदेव बाबा म्हणू. आणि त्यांची इम्युनिटी सिस्टीम खूप पॉवर, म्हणजे इम्युनिटी पॉवर खूप जास्त आहे. कारण असं आपण ट्रिक्स यासाठी घेतली की आणि मेडिसिन टेस्ट केली, म्हणजे मेडिसिनमध्ये दिलेला आहे पुरस्कार, इम्युन टॉलरन्ससाठी दिलेला आहे. म्हणून इम्युनिटी सिस्टीम त्यांची खूप स्ट्रॉंग आहे, कारण ते ब्रू कॉफी पितात. ब्रू कॉफी म्हणजे ब्रुकनो आणि गुळाची, म्हणजे इथं तुम्हाला साकागुचीमध्ये गुची नाव दिसतंय, तर गुची म्हणजे गुळाची टी पितात आणि ब्रू कॉफी पितात. म्हणून रामदेव बाबांची इम्युनिटी पॉवर खूप जास्त आहे. नंतर केमिस्ट्रीचा पहा. केमिस्ट्रीचा काय केलेलं आहे आपण, केमिस्ट्रीचं रसायनशास्त्र, केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र. आता याची ट्रिक्स अशी केलेली आहे आपण की मटणाचा रस्सा, रसायनशास्त्र म्हणजे मटणाचा रस्सा खूपच तिखट लागला म्हणून किटकॅट चॉकलेट आणि ओरिओ बिस्किट खाल्लं योगीजींनी. आता अशी ट्रिक्स काय केली, मटणाचा रस्सा म्हणजे रसायनशास्त्र असं लक्षात ठेवा. रस्सा म्हणजे रसायनशास्त्र. खूप तिखट लागलं म्हणून किटकॅट चॉकलेट खाल्लं, कारण किटकॅटवरून किटागावा ह्या व्यक्तीचं नाव आपल्याला आठवतं, म्हणजे किटागावा ही एक व्यक्ती आहे. त्यानंतर ओरिओ बिस्किट खाल्लं, ओरिओ म्हणजे ओरिओवरून ओमार यागी ही एक व्यक्ती आहे. आणि री म्हणजे रिचार्ड रॉबसन ह्या 3 व्यक्तींना केमिस्ट्रीसाठी दिलेलं आहे. त्यानंतर बघा साहित्याचं खूप लक्षात ठेवण्यासारखं, म्हणजे काय अवघड नाही, सोपं आहे. तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा, साहित्याचं जे काही नाव आहे का ते खूपच अवघड आहे. हे बघा, हे नाव तुम्हाला वाचता येते का, तुम्ही वाचा. हे नाव खूप अवघड आहे आणि ते हंगेरीचे दुसरे व्यक्ती आहेत, पहिले नाही बरं का, दुसरे व्यक्ती आहेत. तर याची पण ट्रिक्स आपण अशी केलेली की अहिल्याबाई होळकर यांनी हंगेरी म्हणजे हंगरी म्हणजे भुकेले, हंगरी लोकांवर टेररिझम क्षेत्रातील लिहिलेल्या पुस्तकाला नोबेल भेटला. आता अहिल्याबाई होळकर असं का घेतलं मी, कारण ह्या नावामध्ये होरकाई हे जे व्यक्तीचं नाव आहे लेखकाचं, त्यामध्ये होरकाई हा शब्द दिसतो तुम्हाला शेवटी. तर आपण अहिल्याबाई होळकर यांच्या साहित्याला पुरस्कार भेटला नोबेलचा असं आपण म्हणू, कारण त्यानं टेररिझम क्षेत्रातील पुस्तक लिहिले. कारण कार्य काय आहे त्यांचं बघा, हे बघा, अपोकॅलिप्टिक टेरर अँड पॉवर ऑफ आर्ट हे त्यांचं कार्य आहे. यासाठी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर पीस, शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला दिला बघा, शांततेचा नोबेल पुरस्कार दिलेला आहे व्हेनेझुएलाच्या त्या लेखिका आहेत, व्हेनेझुएला. तर त्यांचं नाव आहे मारिया मचाडो, व्हेनेझुएलाच्या आहेत. तर याची ट्रिक्स आपण काय केलेली पहा, आई काम करत असताना तिचे बाळ शांत न बसता मध्येच कामात मचमच करत होते, म्हणून आईने त्याला झोक्यात टाकून झोका दिला. झोक्यात टाकून काय केला, झोका दिला. म्हणजे
व्हेनेझुएलाच्या आहेत ह्या महिला, आणि तो मचमच करत होतं कामात. मचमच म्हणजे मचाडो 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 मचमच. त्या म्हणल्या मी तुला लय मारीन. हे बघा, मारिया, मचमच करू नको माझ्या कामात, मी तुला मारीन असं त्या म्हटल्या. आणि त्याला झोक्यात टाकून झुजू झोका दिला आणि मग त्याला शांत केले. मग ते झोपलं. झोपल्यामुळे मग काय झालं, ते वातावरण सगळं शांत झालं आणि मग आई कामाला लागली. तर अशा आपल्या करंट अफेअरच्या संपूर्ण ट्रिक्सचं आपण ही पेड PDF बनवलेली आहे. ही पेड PDF तुम्हाला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.